अशाच सडेतोड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा आलमगीर न्यूज लाईव्ह 24। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ महामाता रमाई जयंती उत्साहात। महामाता रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी अहिल्यानगर शहरात उत्साहात अभिवादन करण्यात आले। जय भीम नमो बुद्धाय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापाशी मार्केट यार्ड चौक अहिल्यानगर येथे पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिनभाऊ साळवे यांच्या पुढाकारातून करण्यात आले। यावेळी महामाता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती लावून वंदन करण्यात आले। यावेळी सचिनभाऊ साळवे उर्फ भगतसिंग म्हणाले की महामाता रमाई आंबेडकर या केवळ बाबासाहेबांच्या सहचारिणी नव्हत्या, तर त्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा मजबूत आधारस्तंभ होत्या। त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातून त्याग, संयम आणि संघर्षाचा आदर्श समाजासमोर ठेवला। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्मितीसाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला पाहिजे। कार्यक्रमात सुनील सोनवणे, गणेश कदम, शिवानीताई रासने, गौतमीताई भिंगारदिवे, नम्रताताई जाधव, अविनाश सिरसाठ, मेजर बाळासाहेब कांबळे, कैलास बनसोडे, गोरखदादा केदारे, सुरेशदादा भिंगारदिवे, प्रमोददादा गायकवाड, रितेश कांबळे, गंगाधर कांबळे, सूरज जाधव, एकनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी महामाता रमाई आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समता व बंधुतेचा संदेश देण्याचा संकल्प केला। कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या शेवटी सचिनभाऊ साळवे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केले। न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद। मी सचिन साळवे, विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष। आपल्या आई माता रमाई यांची 128वी जयंती आपण साजरी करत आहोत। खूप काही मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरी केली नाही, पण ज्या प्रमाणात जयंती साजरी करत आहोत ती अगदी स्वाभिमानी करत आहोत। जो त्यागमूर्ती रमाईने केला असा त्याग पुन्हा होणे नाही। माता रमाईच्या त्यागामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षण घेण्याच्या प्रवासात व सामाजिक कार्यात कधीही अडथळा न येऊ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाईच्या त्यागामुळे आज सर्व आपण सुरक्षित आहोत, आनंदित आहोत। पण आज आपल्या दुर्दैव हे आहे, आपण आपल्या आईबापांचे त्यागाची जाणीव आपल्या समाजाला अजून झालेली नाही। कारण अजूनही बौद्ध धर्माकडे आपण वळलेलो नाही। फक्त आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, इतकं फक्त आपण आपल्या समाजाने पांघरून घेतलं आहे। आज जी उपस्थिती या ठिकाणी आहे आणि जी पाहिजे अपेक्षित होती ती नाही आहे। म्हणजेच आपण आत्तापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची आणि माता रमाईच्या त्यागाची आत्तापर्यंत आपल्याला जाणीव झालेली नाही आहे। समाजाने फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असल्याचं पांघरून घेतलेलं आहे, हे या ठिकाणी सिद्ध होतं। आपल्याला अजून खूप काही समाजासाठी करायचं आहे, करावं लागणार पण आहे। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या बौद्ध धर्माचा मार्गावर चालावे लागणार आहे। माता रमाईचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य इतकं मोठं आहे ते थोडक्यात मांडणं शक्य नाही। मी काय मांडावं शब्दामध्ये माता रमाईचा त्याग, कारण त्या माता रमाईच्या त्यागापुढे अजून तरी शब्दच अजून एवढे मोठे झालेले नाही। मी आपल्या सर्वांच्या वतीने माता रमाई जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो। जय भीम। सर्वांना मी एकनाथ गायकवाड क्रांतीचा जय भीम करतो। आज 7 फेब्रुवारी 2026 ही अहमदनगर शहरामध्ये 128वी जयंती आपण रमाईची साजरी करीत आहोत। रमाई नसती तर बाबासाहेब घडले नसते आणि बाबासाहेबांनी मेहनत घेतली नसती, अभ्यास केला नसता तर आम्हाला म्हणजे बोलू नाही तो शब्द, पण बोलायची वेळ आलेली आहे। आज आपला हा समाज विसरला आहे। आज क्रांतिकारक अशी ही रमाई लहानपणापासून कष्टात जीवन काढलं आणि शेवटपर्यंत कष्टातच गेली। रमाईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली म्हणून बाबासाहेब तयार झाले आणि ते तयार झाल्यामुळं त्यांनी भारताला संविधान दिलं. हे भारतावर फार मोठे उपकार आहे. भारतावरच उपकार नाही तर बाबासाहेब जगामध्ये 1 नंबरचे महामानव झाले आणि त्यांचा आदर्श त्यांच्या अनुयायांनी घ्यावा तरच जय भीम बोलावं या मताचा मी आहे. रमाई आज आपल्यामध्ये कृतीने विचाराने आहेत. त्या शरीराने जरी नसल्या तरी त्यांची तपश्चर्या आयुष्यभर ही बाबासाहेबाला साथ देण्यासाठी लाभली आणि त्याचा फायदा संपूर्ण बहुजन समाजाला, संपूर्ण भारत देशातल्या जनतेला झाला. त्याचा फायदा संपूर्ण लोकांनी घेतला. परंतु बाबासाहेब आंबेडकराला जे स्वतः अनुयायी समजते ते उपस्थित राहिलेले आहेत. तेव्हा 70 वर्षामध्ये तुम्ही कुठपर्यंत आलात याचा स्वतः विचार करावा अशी मी विनंती करतो समाजाला. समाजामधील बंधू भगिनी ज्या आहेत त्या अजून संविधानाचा विचार करत नाही, बाबासाहेबाचा विचार करत नाही, फुलांचा विचार करत नाही, सावित्रीबाईचा विचार करत नाही, फातिमाबाईचा विचार करत नाही, बाबासाहेब समजून घेत नाही. ही शोकांतिका आहे. त्याची शोकांतिका दुरुस्त करण्यासाठी आज आपण इथे जमलेले अनुयायी आहोत. आपण अशी एक शपथ घेऊ, अशी एक प्रतिज्ञा करू की मी माझ्या राहिलेल्या आयुष्यात पुढं माणसाला माणूस जोडून मी बाबासाहेबाच्या अनुयायाची संख्या कशी वाढवता येईल आणि त्यांचे विचार आणि त्यांची प्रगती कशी होईल हे आपण काम करूया अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो.